कोल्हापुरात सगळीकडेच कचऱ्याचा ढिगारा दिसून येत असल्यानं महापालिका प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे। प्रशासनामार्फत कचरा उठावासाठी काही वर्षांपासून टिप्पर गाड्यांचा वापर होतोय। मात्र शहरात कचऱ्याचा ढीग आढळल्याच्या तक्रारी अजूनही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। महापालिकेचे सफाई कर्मचारी, मुकादम, सहाय्यक आरोग्य निरीक्षक यांना वारंवार सूचना देऊनही कचरा उठावात प्रगती झालेली दिसून येत नाही। त्यामुळे कोल्हापुरातील ज्या भागात कचरा आढळेल त्या आरोग्य निरीक्षकाला दंड करण्यात येणार असल्याची भूमिका आता महापालिका प्रशासन घेत आहे। याबाबत लोकल 18 ने महापालिका आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त कृष्णात पाटील यांच्याशी सविस्तर बातचीत केली। यावेळी त्यांनी ही संकल्पना समजावून सांगताना गणेशोत्सवापासून ते आतापर्यंत अनेक आरोग्य निरीक्षकांवर कारवाई केली असल्याचं त्यांनी सांगितलंय। कोल्हापूर शहरात सरासरी आज दिनांकाला 270 ते 290 टन कचरा निर्माण होतो आणि हा घरगुती कचरा सर्वसाधारण शहरातील 1,60,000 घरांच्या मधून आणि 1400 ते 1700 व्यावसायिक आस्थापनांच्या मधून तो निर्माण होतो। हा कचरा उठाव करण्यासाठी आपल्याकडे 174 टिप्पर कचरा वाहतूक करणारी टिप्पर वाहनं आहेत। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत बऱ्याच वेळा सूचना दिल्या होत्या की या पद्धतीने लोकांच्यापर्यंत पोहोचा, लोकांनी कचरा टाकू नये। कर्मचाऱ्यांच्याही काही हलगर्जीपणामुळे कचरा राहतो असं निदर्शनास आल्यामुळे आदरणीय प्रशासक तथा आयुक्त महोदयांनी संबंधित कर्मचारी, सफाई कर्मचारी, त्यांचे सहाय्यक आरोग्य निरीक्षक आणि विशेषतः मुकादम यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करा असे निर्देश दिले। त्या अनुषंगाने काही ठिकाणी दंडात्मक कारवाई चालू केल्या, पण पुढच्या काही दिवसांसाठी कर्मचारी आणि प्रसंगी काही नागरिकांच्या विरोधी दंडात्मक कारवाई करावी असा एक मनोदय आहे प्रशासनाचा। पहिल्या टप्प्यात यासाठी आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांनाच दंडात्मक कारवाई चालू केली, जेणेकरून ते आणखी चांगल्या पद्धतीने जनजागृती करतील। महानगरपालिकेच्या एकूण 174 टिप्पर वाहनांच्या पैकी 104 टिप्पर वाहनांना यापूर्वीच म्हणजे साधारण 2021-22 मध्ये हे वायलॉन नावाचं ॲप बसवलं होतं। ज्या ॲपमुळं त्या प्रभागात गाडी सकाळी 6 नंतर किती ठिकाणी फिरले, किती ठिकाणचा कचरा कलेक्ट केला, त्याचा संपूर्ण रूट आणि तो लाईव्ह लोकेशन त्या वायलॉन नावाच्या ॲपमुळं आपल्याला दिसतं। ही सुविधा गेल्या काही दिवसात पूर्वी अगदी 2 महिन्यापूर्वीपर्यंत थोडीशी विस्कळीत होती। ती सुविधा ते वायलॉन ॲप आणि त्याचे जे हार्डवेअर आहे ते 104 टिप्पर वाहनांना पूर्ववत करून घेतलं, प्लस अधिकची जी 65 नवीन वाहनं आली होती 2022 नंतर, त्यांना सुद्धा त्या वाहनांचे ड्रायव्हर्स जे आहेत त्या ड्रायव्हर्स लोकांच्या ह्याच्यात ते सध्या वायलॉन ॲप सेट केलेलं आहे। त्यामुळं हे जे टिप्पर चालक आहेत त्यांना नेमून दिलेल्या प्रभागात काम करतायत की त्याच्या बाहेर जाऊन कुठे फिरतायत हे संबंधित नागरिकांना बघण्याची सुविधा आहे। किंबहुना आली नाही तर तक्रार करणं अधिक सोपं होणार आहे। वायलॉन नावाचा ॲप हे मोफत आहे, यासाठी कुठलीही अतिरिक्त शुल्क द्यावं लागत नाही। ते डाउनलोड करून त्या भागातली त्यांची नियमित येणारी गाडीचा नंबर टाईप केला की आपल्याला त्यांच्या भागाची गाडी आली नाही आली, काम केलं नाही केलं हे त्या दिवसाचा रेकॉर्डेड रिपोर्ट आपल्याला मिळणार आहे आणि तो लाईव्ह रिपोर्ट आहे, तो पाहावा अशी महापालिकेच्या वतीने माझी विनंती राहील।